प्रभू श्रीराम म्हणजे समस्त भारतवासियांचं श्रद्धास्थान आणि एक असा चरित्रवान व्यक्ती ज्याला आपण नायक म्हणून वारंवार रूपात पाहत आलो, ज्याच्या गाथा, ज्याची पारायणं गावागावात होत आली आणि ज्याला फक्त राम राम या ओळखीवरच खूप साऱ्या प्रमाणात आज वेदांमधून किंवा थोडक्यात आपल्या बोलण्याच्या शैलीमधून आपण कॅरी फॉरवर्ड करत आलो. ती एक एनर्जी होती आणि राम नावाची एनर्जी जी आहे, तर ती आपल्याला खूप प्रमाणात एक संघ बांधून ठेवते. तर 22 जानेवारी रोजी अयोध्येत रामाची प्रतिष्ठापना होणार आहे आणि या प्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर देशभरातून अनेक वेगवेगळ्या स्वरूपातल्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात नुकतंच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे हे जे ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक आहेत, त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यावरून खूप सारे पडसाद सोशल मीडियामध्ये उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले. तर नेमकं त्यांनी वक्तव्य काय केलं आणि त्यांचं म्हणणं काय होतं? तर जळगाव येथे भाषण करत असताना त्यांनी सांगितलं, की राम हा वेगवेगळ्या रूपात दर्शवला गेलेला आहे. कंबोडिया या देशातील जे रामायण लिहिलं गेलं, त्या रामायणामध्ये रामाचं पात्र हे श्रेष्ठ पात्र किंवा ते मूळ पात्र नसून तिथे सीतेला अधिक प्रमाणात वाव दिला गेलेला आहे. आसाममध्ये लिहिल्या गेलेल्या साहित्यावरही रामायणाचा त्यांनी उल्लेख केला. त्याचसोबत बौद्ध आणि इस्लाम या दोन्ही धर्मात रामायणाचे विविध दाखले दिलेले आढळतात. यावरही त्यांनी भाष्य केलेलं पाहायला मिळालं. तर मुळात हे असं का आहे? रामायण किती प्रकारची आहेत आणि वाल्मिकी यांनी लिहिलेलं रामायण आपण आद्य म्हणून, आद्य काव्य म्हणून का मानतो? तर या सर्व गोष्टींवर आपण या व्हिडिओमधून खुलासा करणार आहोत. नमस्कार, मी किरण पवार. तुमचं खोलात पाय या चॅनेलवरती स्वागत करतो. तर मुळात रामायणाचे जे लिखित स्वरूपातील दाखले आहेत, तर ते 300 पेक्षा अधिक स्वरूपात असलेले पाहायला मिळतात. त्यांच्या व्यतिरिक्त शिल्पकला आणि स्थापत्यकला यांच्यामधून जे दाखले आढळतात, तर ते संपूर्ण भारत देश सोडूनही आशिया खंडात विविध रूपात कोरल्या गेलेल्या आहेत. अंगकोर वाट मंदिर या मंदिराबद्दल तुम्ही गेल्या वर्षी ऐकलंच असेल. या मंदिरातही गेल्या वर्षी जे काही आहे रामायणाचे दाखले आढळल्याचं समोर आलं होतं आणि वर्ल्ड हेरिटेज ऑर्गनायझेशननी याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. तर मुळातच अशा ज्या काही विविध गोष्टी आहेत त्यानुसार रामायण नेमकं पहिलं कुठलं यांचा एक थोडासा अंदाजा लावता येऊ शकतो. तर धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून कळवा. तुम्हाला अशीच आवर्जून विविध स्वरूपातली माहिती पाहिजे असेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.